आजचा हा व्हिडिओ शेअर करण्याचा मागचा उद्देश हाच की हा जो पेशंट आहे या पेशंटला चिकन पॉक्स हा आजार झालेला आहे। या चिकन पॉक्स या आजारामध्ये सगळ्यात पहिले रॅश येतं, ताप येतो, सर्दी खोकला असतो पेशंटला। आणि ही जी रॅश आहे स्पेशली चेहऱ्यावर, स्काल्पच्या आतमध्ये, समोर ट्रंक जो आहे पोटाचा भाग, त्यानंतर बॅकला पण ही रॅश येते। पहिले 2 ते 3 दिवस ही रॅश रेड असते, त्यानंतर मात्र तिसरा आणि चौथा दिवस जो आहे याच्यामध्ये ब्लिस्टर फॉर्म होतात आणि आज याला 5वा ते 6वा दिवस आहे। 5व्या ते 6व्या दिवशी इथे जवळपास हे ब्लॅक कलरचं डिस्कलरेशन होतं आणि हिलिंगला सुरू होते। सगळ्यात जास्त या स्टेजमध्ये पेशंटला इचिंग असते, पेशंट इरिटेट असतो। तर हा जो पर्टिक्युलर पेशंट आहे या पेशंटला अँटीव्हायरल मेडिसिन्स द्यायचं, इचिंगसाठी अँटीहिस्टामिनिक ड्रग द्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचा हा जो व्हिडिओ बनवतोय तो याच्यासाठी की या पेशंटला आयसोलेट करून ठेवणं गरजेचं आहे। जर याला आयसोलेट केलं नाही किंवा हा शिंकला, खोकलला याने हात ठेवला नाही तर या एका व्यक्तीमुळे दुसऱ्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते। आणि जर हे इन्फेक्शन जर थांबवण्यात आपल्याला अपयश आलं त्याचं कारणच आहे की पेशंटला आपण आयसोलेट केलं नाही। म्हणून आयसोलेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे। थँक्यू।